ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। महाराष्ट्रातील निवडणुकीचे पहिले 2 टप्पे पार पडले असले तरी युती आणि आघाडीतील दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांची कार्यकर्त्यांची राजी नाराजी अजूनही सुरूच असल्याचे दिसते। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये या राजी नाराजीचा फारसा परिणाम जाणवला नाही, परंतु राजकीय दृष्ट्या अधिक संवेदनशील मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई ठाणे भागात होणाऱ्या उर्वरित 3 टप्प्यातील मतदानापूर्वी आघाडी युतीच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी अजूनही प्रयत्न करावे लागत असल्याचे दिसतंय। पुण्याचे शिंदे सेनेचे शहर प्रमुख आपल्याच नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे। तिकडे ठाण्यात तर भाजप नेत्यांनी शिंदे सेनेच्या उमेदवाराचे कामच करायचे नाही असे ठरवल्याचे दिसतंय। ठाण्यासाठी भाजपचे संजीव नाईक इच्छुक होते आणि पक्षाच्या सूचनेवरूनच त्यांनी निवडणुकीची तयारी देखील सुरू केली होती, परंतु अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदेंनी ठाणे आपल्याकडे खेचून घेतले। त्यामुळे नवी मुंबई परिसरात चांगलाच प्रभाव असलेले नाईक कुटुंबीय दुखावले गेले आहेत। आता त्यांची समजूत काढण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना मेहनत घ्यावी लागेल। तिकडे नगरमध्ये माजी आमदार विजय औटी यांनी ऐनवेळी भाजपच्या सुजय विखेंना पाठिंबा जाहीर करत शरद पवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जात असलेल्या या जागेवर आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे। डहाणू, पालघर मध्येही आघाडीतीलच मित्र पक्षांच्या भूमिकेमुळे आघाडीच्या उमेदवारांची अडचण होत आहे। मुंबईत देखील वर्षा गायकवाड यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर नसीम खान, भाई जगताप वगैरे नेत्यांनी नाराजी जाहीर केली। ऐन निवडणुकीच्या वेळी आपल्याच नेत्यांना कोंडीत पकडणाऱ्या या स्थानिक नेत्यांची समजूत काढणे आघाडी आणि युतीच्या नेत्यांना खूप जड जाते। युतीच्या नेत्यांनी काही बड्या नाराजांची समजूत काढण्यासाठी विधान परिषदेचे गाजर समोर केल्याचे समजतं। आघाडीच्या नेत्यांकडे तेही गाजर उपलब्ध नाही। अर्थात नेते काही वेगळी भूमिका घेत असले तरी मतदार त्यांच्या मागे जातीलच असे नाही। मतदार आपल्या विवेकानुसारच मतदान करणार आहे। परंतु अशा राजी नाराजीतून जे चित्र समोर येते त्यामुळे उमेदवाराच्या विजयाबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो आणि त्याचा परिणाम मतदारांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळेच नाराजांची समजूत काढणे हा एक मोठा टास्कच नेत्यांपुढे आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।